नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे मला विद्यार्थी मित्रांचे जे प्रश्न असतात त्यामध्ये वॅकन्सीबद्दल प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचे आहे. तसंही आपण या आधी जो व्हिडिओ घेतलेला होता प्रिव्हियस व्हिडिओ, त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की वॅकन्सीबद्दल ऑफिशियल अपडेट येण्याची शक्यता आहे. त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि जे काही विद्यार्थी वॅकन्सीसाठी वाट बघत आहे त्यांना माझा एक स्पेशल मेसेज आहे. तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा सांगणार आहे. जो काही माझा अनुभव आहे, साधारण 16 ते 17 वर्षाचा टोटल अनुभव आहे इलेक्ट्रिकल सेक्टरमधला ॲज अ इंजिनियर म्हणून. तर त्यामध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स आले, प्रायव्हेट जॉब, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब, त्यानंतर प्लस बिझनेस वगैरे सगळ्या गोष्टीचा अनुभव मी घेतलेला आहे. तर मित्रांनो, नवीन वॅकन्सीबद्दल सगळ्यात पहिले सांगू इच्छितो. बरेचसे विद्यार्थी ज्याबद्दल वाट बघत आहे, आतुरतेने वाट बघत आहे, भरपूर मला कमेंट्स मेसेज आहे त्याबद्दल. ऑफिशियल अपडेट त्याबद्दल जे काही आहे ते अजूनपर्यंत आपल्या हाती आलेलं नाही आहे. आणि जे काही थोडंफार आलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये म्हणतो आपण रॉ मटेरियल, तर त्याबद्दल जे काही आहे मी पब्लिकली असं बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मला काही रिस्ट्रिक्शन्स आहे, पहिली गोष्ट ती. आणि दुसरी गोष्ट, ऑफिशियल अपडेटबद्दल पुढच्या काही ड्युरेशनमध्ये, ॲक्च्युली त्या गोष्टीला आता 8-10 दिवस झाले असतील, परंतु मधल्या पिरियडमध्ये काहीही असं स्ट्रॉंग अपडेट आपल्या हातात आलं नाही जे मी शेअर करू शकेल. समजून घ्या की जे मी शेअर करू शकेल असं काहीही आलेलं नाही आपल्यापर्यंत. जे काही आहे ते तोंडी आलेलं आहे आणि त्याच भरोशावर मी तुम्हाला मागे बोललेलो होतो, ठीक आहे. आणि बाकी पुढे जे आहे ड्युरेशनमध्ये, म्हणजे असं काही नाही की फॉर एक्झाम्पल उपकेंद्र सहाय्यक महावितरण आहे, महावितरण विद्युत सहाय्यक आहे, पारेषण आहे, किंवा जनरेशनच्या काही वॅकन्सीज आहेत, JEE नॉन टेक्निकलच्या वगैरे. तर या वॅकन्सीमध्ये काही ना काही अपडेशन त्या आपण ज्याला म्हणतो पडद्याच्या मागे किंवा बॅक ऑफिसला चालूच आहे. परंतु त्याबद्दल कुठल्याच प्रकारचं असं स्ट्रॉंग असं ऑफिशियल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ते तुम्हाला शो करू शकतो, असं कुठलंही आपल्या हातामध्ये आलेलं नाही आहे. परंतु त्यामध्ये एक काय म्हणतात त्यांना एक स्मूथ प्रोसेस सुरू आहे. आणि तसंही काही गव्हर्नमेंटचे नियम आता बरेचसे बदललेले आहे, जसं MPSC थ्रू वगैरे घ्यायचं वगैरे, JEEचं वगैरे, ते बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये सुद्धा अप्स अँड डाऊन्स सुरू आहे. त्याच्यामुळं हे अजूनपर्यंत यांनी कन्फर्मेशन दिलेलं नाही आहे किंवा कुठल्याच प्रकारचं ऑफिशियली काही अनाऊन्समेंट केलेलं नाही आहे. पुढल्या काही ड्युरेशनमध्ये, म्हणजे मी तुम्हाला आधीपासून सांगतो आहे की डिसेंबरपर्यंत काही ना काही MSCBच्या 3 कंपन्या, महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये वॅकन्सीची शक्यता दाट आहे. त्यामुळे तुम्ही थोडंफार तयारीमध्ये असणं अपेक्षित आहे, ठीक आहे. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्यामध्ये जे विद्यार्थी गव्हर्नमेंटसाठी डेडिकेटेडली अभ्यास करत आहेत त्यांनी अभ्यास करत राहावं, परंतु फुल्ली त्यावर डिपेंड राहू नये. पुढे जे काही गोष्टी आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्या हातात एखादा प्रायव्हेट जॉब येत असेल किंवा आणखी काही काम येत असेल, तर ते काम सुरू ठेवायचं आणि सोबत अभ्यास करायचा, ठीक आहे. त्याच्यामुळे 100% डिपेंड राहायचं. आणि मग वॅकन्सी लेट झाली तर मग फ्रस्ट्रेशन येतं किंवा डिप्रेशन येतं, ते तसा गोष्टी होऊ द्यायचा नाही. आपण काही ना काही कुठे ना कुठे काम करत राहायचं. दिवसातून 2 तास 3 तास जरी रेग्युलर अभ्यास केला तरी भरपूर आहे, ठीक आहे. मोर दॅन इनफ आहे. फक्त रेग्युलर असणे आवश्यक आहे. असं नाही की तुम्ही 15 तास 10 तास अभ्यास केला पाहिजे, असं काही जरुरी नाही आहे. सध्या तरी एकदा वॅकन्सीचे अपडेशन सुरू झाले ते आपण आपल्या चॅनलद्वारे, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनल, इंजिनियर अमोल आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याद्वारे तुम्हाला माहिती देऊच. ते आपण देणारच आहे. आपण कधी व्यत्यय आपल्या याच्यामध्ये अपडेशनमध्ये देत नाही. जे आपल्याशी जुळलेले आहे त्यांना ते माहिती आधी मिळणार आहे, मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आणि पुढे वॅकन्सीबद्दल छोटं जरी अपडेट आलं तरी मी तुमच्यापर्यंत शेअर करेल. तसं मी तुम्हाला चार्जअप राहण्यासाठी किंवा मोटिवेटेड बूस्टअप राहण्यासाठी हे वरचेवर व्हिडिओ घेत राहतो. अन्यथा माझ्याकडे भरपूर टॉपिक्स आहेत, भरपूर वॅकन्सीज सुरूच राहतात. तुम्हालासुद्धा माहिती आहे भरपूर वॅकन्सी सुरूच राहतात. परंतु मी MSCBसाठी डेडिकेटेडली जे विद्यार्थी अभ्यास करत आहे ते मागे पडले पाहिजे नाही, त्यासाठी मी तुम्हाला वरचेवर हे अपडेट्स देत राहतो, ठीक आहे. त्याच्यामुळे स्ट्रॉंग अपडेट जे मी शेअर करू शकेल असं माझ्यापर्यंत कुठलंच आलेलं नाही आहे. थोडंफार रॉ मटेरियल आलेलं होतं, परंतु ते मी शेअर करू शकत नाही. ते इंटरनल असतात, त्याच्यामुळे आपण ते शेअर करू शकत नाही. बाकी या व्यतिरिक्त काही स्ट्रॉंग अपडेट काहीही आलं तरी ते तुमच्यापर्यंत मी पुढच्या काही दिवसामध्ये पोचवेल, ठीक आहे. परंतु 100% यावर डिपेंड राहू नका. आपल्या हालचाली सुरू ठेवा बाकीच्या जॉबसाठी किंवा बाकीच्या वॅकन्सीसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की पुढे जे वॅकन्सी येणार आहे त्याची सगळ्यात पहिली माहिती आपण तुम्हाला देणार आहे. धन्यवाद मित्रांनो.